महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून गरजू महिलांसाठी घरगुती साहित्य वाटप। दिनांक 15 रोजी चांदवड तालुक्यातून वाहेगाव साळ येथे गरजू महिलांसाठी जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्था समाजाची सामाजिक बांधिलकी राखत महिलांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी कार्यरत आहे। तसेच संस्थेच्या संस्थापिका कविता गवळी यांनी महिलांना मार्गदर्शन करून महिलांना आवाहन केले आहे। ज्यांना कुणाला या वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्थेशी संपर्क करावा। 90 75 28 55 90। यावेळी सर्व संस्थेचे सभासद तसेच वाहेगाव साळ सरपंच ज्योती दीपक खैरे, तसेच पोलीस पाटील दीपक खैरे, माजी सरपंच केशव खैरे, खंडेराव मंडलिक, दीपक मंडलिक, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गवळी, कविता गवळी, आनंद वानखेडे, संध्या निर्भवणे, विक्की कुशारे, वैशाली चौधरी, पल्लवी निकम उपस्थित होते। या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी चांदवड, आनंद वानखेडे। नमस्कार, माझं नाव दीपाली मंडलिक। वाहेगाव साळमध्ये आज गिरणी, कपाट, परत शोकेश, परत कॉट वगैरे याची वाटप झालेली आहे। तर ही वाटप जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थे थ्रू झालेली आहे। म्हणजे महिलांसाठी, ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी खूप गरजेचा उपक्रम राबवत आहे। आणि हीच जी उपक्रम आहे हा आपल्या महिलांसाठी कायमचा असाच चालत राहू, जेणेकरून महिलांना कोणत्याच गोष्टीपासून वंचित राहणार नाही। त्याचं श्रेय आमच्या कविताताई यांना जातं, कारण यांनी महिलांची ही जी काही गोष्टी जाणून घेतलेल्या आहे की खरंच खूप गरजेच्या गोष्टी आहे या, आणि याच्यातून त्यांना काहीतरी फायदा होतोय, आपल्याकडनं काहीतरी उपक्रम चांगल्या प्रकारे राबवला जातोय, हे त्यांच्याकडनं बऱ्याच काही गोष्टीचा लाभ पण मिळतोय। आणि जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचं मी खरंच मनापासून धन्यवाद मानते की हा उपक्रम खूप छान प्रकारे राबवण्यात येतोय। त्याच्यात सर्व काही महिला पण काम पण मिळतं आहे महिलांसाठी। आणि मेन म्हणजे उपक्रम राबवण्यामागे खरं त्यांचं खूप मोठं धोरण आहे, पण अशीच संस्था कायम काम करत राहावं हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे। मसाला खाली त्यात अजून एक नवीन उपक्रम असा आहे की गिरणी आहे तीच आहे, पण याच्यामध्ये प्रकार बदलण्यात आलेला आहे। प्रकार म्हणजे असा आहे की याच्या आधीची जी गिरणी होती ती फक्त पिठासाठी वापरण्यात येईल अशी होती, आणि आत्ताची जी गिरणी आली त्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे, डाळी साळी वेगवेगळ्या प्रकारचे आणि मसाले हे पण आपण घरगुती, म्हणजे महिलांचे एक रोजगार पण, म्हणजे घरगुती रोजगार पण त्यांचा चालू होऊन जातो। म्हणजे गृहउद्योग त्यांचं स्वतःचं ते करू शकताय, म्हणजे त्यांचं हे धोरण होतं, म्हणून हा उपक्रम त्यांनी आता नवीन सुरुवात केलेला आहे। तर महिलांना आतापर्यंत पिठाच्या ह्या काही गोष्टी होत्या त्या त्यांच्या हे झालेल्या होत्या, पण आता त्यांना मसाले, काही ज्या खारी खोबरं वगैरे ते पण त्यांना त्या गिरणीतून दळण्यात येतील। छान उपक्रम आहे। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।